हरि ओम। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम श्री भगवान वाच, तू मानसा नियम करे निश्चळ होय अंतरे, मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्ततो सखे। या ओवीचा जो एक गीतेचा प्रवाह आहे, ज्ञानेश्वरीचा आहे, तो आपण मागच्या वेळेला बघितला। ज्ञानेश्वरी नित्यपाठामध्ये ज्या अनुषंगाने ही ओवी आलेली आहे की कर्मयोग कर्मयोग असं किती घोकलं, कर्म करणं सोपं आहे, त्याच्यातून योग साधणं ही खूप अवघड गोष्ट आहे ऍक्च्युली। म्हणजे काही काही ओव्या इन इटसेल्फ, म्हणजे एकच चरण, एकच त्यातला भाव नुसता चिंतनासाठी घेतला तरी त्याच्यात बुडवून जायला पाहिजे, अशा काही ओव्या आहेत ज्ञानेश्वरीच्या। खूपच आहेत, म्हणजे काही म्हणलं ते पण त्यातली ही ओवी आहे की जितकं ह्याच्यामध्ये चिंतन करू तितकं अधिकाधिक ती ओवी स्वतःला उलगडून दाखवते। म्हणून सद्ग्रंथांचं वाचन आणि त्यांच्यातून काय घ्यायचं चिंतन, याच्यासाठी फार काय करायला लागत नाही ऍक्च्युली। तुम्हाला थोडं त्याच्याबरोबर राहण्याची सवय लावायला लागते स्वतःला। मग काही न करता, कधीही विचार न केलेले त्याच्यातले भाव ते स्वतःच मोठी कृपा करून उलगडून दाखवत। आणि हे कळतं की हे काही आपण चिंतनातून इथपर्यंत आलो नसतो। तसं संतांचा सहवास लाभणं ही कृपा, तसं चिंतनाच्या माध्यमातून अधिकाधिक सूक्ष्म अर्थ किमान बुद्धीला आकळणं ही कृपेच्याच माध्यमातून। त्याच्यासाठी म्हणून स्वतःला पुन्हा 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 तयार करत राहणं, याला स्वाध्याय असं म्हटलं जातं। स्वाध्याय म्हणजे खूप काही पाठ केलं, चांगलीच गोष्ट आहे, पण नाही झालं तरी सुद्धा त्या वातावरणात राहणं। विनोबांनी असं म्हटलं की मी प्रायः गीतेच्या वातावरणात असतो, असं त्यांनी म्हटलंय। गीता हे माझं आयुष्य आहे, असं त्यांनी म्हटलंय। याचा अर्थ हा आहे की त्यातले वेगवेगळे भाव, वेगवेगळे श्लोक, त्याच्या धारणा या अंतःकरणात रुजू देणं, थोडं सावकाशपणे। बी रोवल्यानंतर जो चांगला शेतकरी असतो तो दर थोड्या दिवसांनी ते माती उलगडून काय झालं असं बघत नाही, तसं ते बी रुजू द्यावं लागतं। दुधाला विरजण लावल्यानंतर दही होण्यासाठी सारखं हलवून नाही चालत। तसं अध्यात्म हे एकदा मला कळलं, आता मला हळू होईल असं नाही होणार, शांतपणे ते रुजू द्यावं लागतं। म्हणून अध्यात्माच्या धारणा आधी ऐकाव्याशा वाटणं, त्याच्यानंतर ऐकल्यानंतर त्यांच्या वातावरणात राहणं आणि मग त्या रुजू देणं सावकाशपणे। आणि त्याने ती प्रगती आपल्याला न कळत हळूहळू होत असते, किमान आकलनाच्या कक्षेत येतं। अंगीभूत होणं ही तर विशेष गोष्ट आहे, पण किमान ते आकलनात येण्यासाठी म्हणून थोडंसं इन्क्लाइंड राहणं। तशा प्रकारे ही ओवी आहे, तू मानसा नियमो करी निश्चळ होय अंतरी। सगळं अध्यात्माचा प्रवास मानसा नियमो करी निश्चळ होय अंतरी या 2 चरणामध्ये पूर्ण झाला, खरं सांगायचं त्याच्यासाठीच तर सगळी धडपड चाललेली आहे। कर्मयोग म्हणजे धडपड हा शब्द पण निश्चळ ह्याच्या विरोधार्थी आहे, पण माणूस अध्यात्मामध्ये बराच काळ धडपडतच असतो की हे कसं साधेल। आणि मग त्याला असं लक्षात येतं की फार धडपड करून उपयोग नाही, शांत राहायला पाहिजे। तू मानस नियम करी निश्चळ होय अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततो सुख। एक सहज अवस्था पण इथून सांगितली की असं शांतपणे होऊ शकतं ते, पण तो शांतपणा स्वतःला देणं त्याची एक मानसिक तयारी व्हावी लागते, आणि ती कालांतराने होत असते। तत्वस्वरूप सगळ्यांमध्ये मुळातच आहे, ते काय आणून बसवायचं नाहीये, पण ते अनुभवण्यासाठी म्हणून जे अंतःकरणाचं स्थैर्य आहे, ते अंतःकरणाचं स्थैर्य आधी मुळात आवश्यक आहे, आणि त्याच्यानंतर ते राखता येणं स्थैर्य। लहान मुलांना जर का सांगितलं असं स्वच्छ होऊन राहा, त्याला ते आवडत नाही, त्याला
घाण करून आल्यानंतरच ते असं मातीत बितीत खेळल्यानंतर बरं असतं. तसं अपूर्णत्व आम्हाला सोडवत नाही. हा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युअली, खरं सांगायचं. आणि ते अपूर्णत्व सोडणं याच्यासाठी म्हणून हळूहळू संतांकडे बघता बघता, त्यांचं पूर्णत्व बघता बघता आम्हाला आमच्या अपूर्णत्वाला टाकायची तयारी होत असते. खरं संतांकडे बघावं असं का वाटतं? आमचं पूर्णत्व आहे विषय ॲक्च्युली, आमच्यामध्ये बघवत नाही आम्हाला. कॅपॅसिटी डेव्हलप झालेली नाही. मग संतांकडे बघितल्यानंतर आम्हाला बरं वाटतं. ज्ञानेश्वर महाराजांकडे बघितल्यावर बरं वाटतं. स्वामींना एकदा एकाने विचारलं होतं की तुमच्याकडे असं पाहत राहावं असं का वाटतं? स्वतःचं पूर्णत्व बघताय असं ते म्हणत. माझ्या मते माझ्यासारखे होऊन जा असं ते काही वेळा पूर्वी म्हणत असत. माझ्यासारखे होऊन जा म्हणजे काय? पूर्णत्व अनुभवा स्वतःच, हा भाग आहे त्याच्यामध्ये. पण ती कॅपॅसिटी हळूहळू डेव्हलप होते, घाई करून. आणि नसलेली पूर्णत्व अंतःकरणाला उगीच इम्पोज करण्यात पण काही पॉईंट नसतो. जे साधकावस्था आहे ते साधकावस्थेत राहण्याने जास्ती सोपं जातं. नाहीतर मग आम्ही झालोच आहे असं म्हटल्यानंतर खूप प्रॉब्लेम आहे. कालच मी एक व्हिडिओ बघितला युट्यूबवर प्रेमानंद महाराजांचा. तर त्याच्यामध्ये एक जण आला होता आणि त्याची प्रश्नोत्तर चाललेली होती आणि प्रश्नांमध्ये म्हणाला की तुम्ही जो एक मंत्र सांगितला त्याचं पाठ करता करता अचानक चुकून मला ईश्वर दर्शन होऊन गेलं असं तर ईश्वर दर्शन होऊन गेलं तर ते हसले पहिले आणि मग नमस्कार केला त्याला. आता काय म्हणाले, तू पूर्णच झालास, आता नमस्कारच करायला पाहिजे. नाही म्हटलं, महाराज एक प्रश्न आहे. आता प्रश्न नाही म्हटलं. ईश्वर प्राप्ती झाल्यावर प्रश्न कुठला? जो पूर्ण झालेला आहे त्याला प्रश्न कशाला उरला पाहिजे? असं म्हटल्यानंतर मी थोडक्यात जागा पण दाखवून दिली की तुला जे प्रश्न पडलाय आणि मी पूर्ण आहे म्हणतोस, नाही झालंय, मग डिक्लेअर करू नकोस. जे झालं हे ईश्वर प्राप्ती होती का असा प्रश्न असू शकेल की ह्याला झालं, जे मला वाटलं ह्याला दर्शन म्हणतात का, असा जोपर्यंत प्रश्न आहे तोहीच इंडिकेट करतो की नाही झालंय. आत्मबोध प्रशस्ती हे तयेदशीची ख्याती. कोणीही कोणाला सांगावं लागत नाही, विचारावं लागत नाही. पण अर्थात शास्त्राच्या आधारे ते व्हेरीफाय करून घ्यायला पाहिजे की आपल्याला जे वाटतंय ते खरं आहे का आमच्या मनाचं खेळ आहे. तसं कर्मयोगाच्या सगळ्या धारणा कशासाठी आहेत? मनाला स्थिर करण्यासाठी आहे. मन सारखं उपभोग प्रवृत्तीमध्ये नसतं, मान्यतेमध्ये नसतं. कोणीतरी मला चांगलं म्हणावं म्हणून धावतं आणि नाही झालं तर ते अस्वस्थ होतं, मनासारखं नाही झालं. आपण म्हणताना पण हा शब्द पण खूप विशेष आहे. काय नाही झालं, का अपसेट आहे? मनासारखं नाही झालं असं म्हणतो. माझ्यासारखं नाही झालं असं नाहीच आहे. ते मन आणि त्याच्या ओढी त्याच्यासारखं नाही झालं की आम्ही अपसेट असतो. तसं मनासारखं झाल्यानंतर आम्ही ज्या वेळेला शांत होतो, निश्चळ होतो. कारण की त्या वेळापुरती मन असं म्हणतं की ठीक आहे, ओके, आता मग काय, तर पुन्हा अजून कशातून तरी सुख शोधणं. ही जी धाव आहे मनाची ती सुटावी. सारखं त्याने उपभोगाच्या आणि मान्यतेच्या मागे धावू नये म्हणून तर कर्मयोग सांगितलेला आहे. आणि कर्मयोगाचं फळ हे आहे की मन निश्चळ व्हावं. आणि इथे ज्ञानेश्वर महाराज उलटच म्हणतात की तू आधी निश्चळ हो, मग कर्मयोग कर. कोडं पडावं त्याप्रमाणे. म्हणजे आधी काय, मी एखाद्याला खूप पैसे कमवायचे आहेत, मग काय कर, नाही एवढे ₹1,00,000 इन्व्हेस्ट कर. अरे पण ते नाही येत म्हणून तर प्रॉब्लेम चाललाय. तसं तू मानसा नियम करी निश्चळ होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी. आधी निश्चळ हो आणि मग कर्मामध्ये जा आणि कर्मयोग साधेल. उलटच आहे ऍक्च्युली थोडंसं. कारण की कर्मामध्ये गेल्यानंतर आता आम्ही जसं मागच्या वेळेला ते उदाहरण दिलं होतं की लढाईला गेल्यानंतर आता वार होऊ नये म्हणून कवच शोधायला काही पॉईंट नाहीये. आधी सर्व प्रकारे प्रोटेक्ट करून घेऊन मग जसं ज्याप्रमाणे युद्धात जातो ती व्यक्ती, त्याप्रमाणे मनाची ठेवण कर्मयोगासाठी योग्य घडवणं, कर्मासाठी योग्य घडवणं, जेणेकरून ते मुळातच थोडंसं त्याला शिस्त आहे की ते असं सगळं ह्या भागात जायचं नाही म्हटलं नाही असं मनाला शिकवण लावणं. याच्यासाठी म्हणून तू मानसा नियम करी निश्चळ होई अंतरी याचा एक सेपरेट अभ्यास करायला पाहिजे. नाहीतर मग सारखं विवेकाने स्वतःला बजावणं की नाही नाही मान्यता मनात नाही येऊ देणार मी माझ्या,
असं पॉसिबल नाहीये. ते अननॅचरल पण आहे. उगीच एक संघर्ष आतमध्ये निर्माण होतो की नाही नाही, मोठेपणा वाटतोय पण दाखवायचं नाही, वाटतोय पण दाखवायचं नाही, असं होऊ नाही शकत. त्याला एक बॅलन्स्ड माइंडसेट हा आधीच घेऊन कर्मक्षेत्रात जाणं. मग ते कुठलं कर्म करतोय याच्याशी त्याचं फारसं कन्सर्न नाही, जे जे काही प्राप्त कर्तव्य कर्म आहे. नाहीतर मग कुठलंही कर्म त्याचं हळूहळू ओझं वाटायला लागतं जर का अंतःकरण तयार नसेल. एकूण अध्यात्म काय आहे? अंतःकरणाची ज्ञानासाठीची तयारी करणं म्हणजे अध्यात्म आहे खरं सांगायचं. आणि त्याच्यासाठी म्हणून ती तयारी घेऊन ज्यावेळेला तो कर्माच्या क्षेत्रात जातो, मग तो गृहस्थ असेल, गृहस्थचं कर्म कर, काय प्रॉब्लेम आहे? संन्यासी असेल, काही कर्म न करता राहणं, हे पण त्याच्यासाठी पण अंतःकरणाची तयारी लागते. आणि दोन्ही माइंडसेट वेगळे वेगळे असले तरी सुद्धा ते एकाच ध्येयापर्यंत नेऊन पोहोचतात. म्हणून कुठल्या आश्रमामध्ये आहे तो आश्रम माध्यम आहे, साध्य नव्हे. नाहीतर जनरली असं वाटतं की संन्यास आश्रम माध्यम आहे ते, की अशा प्रकारे सर्व काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुः. सर्व काम्य कर्म म्हणजे ज्याच्यातून कामना उत्पन्न होतात अशा कर्मांचा न्यास करणं म्हणजे संन्यास. आणि सर्व कर्मांच्या फळाचा त्याग करणं याला त्याग असं त्यांनी म्हटलंय. आणि विशेष काय आहे तर गीता असं म्हणते की त्याग जास्ती विशेष. कारण अशा प्रकारे कर्मरत असणं आणि कर्माच्या फळामागे न धावणं, अंतःकरण स्थिर असणं, त्याच्यामध्ये एक अधिक कौशल्य वापरावं लागतं. आणि त्या कौशल्यातून खरं त्याग न करता संन्यासाचं फळ मिळणार नाही असं म्हटलं. म्हणून तुम्ही कुठे आहात? नेयस्थ नित्य संन्यासी योन द्वेष्टीनं कांक्षती. कुठे आहात हा प्रॉब्लेम नाहीये, माइंडसेट कसा आहे हा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामधून गीता असं म्हणते की नित्य संन्यासी, तू कुठे आहेस, वस्त्र कुठली घातली आहेस, काही प्रश्न पडत नाही. नित्य संन्यासाचा अर्थ इच्छा मनात उठता कामा नयेत आणि द्वेष पण मनामध्ये होता कामा नये, अशी स्थिती प्राप्त करून घेणं. आणि जोपर्यंत ती स्थिती प्राप्त नाही तोपर्यंत अभ्यासाच्या द्वारे, विवेकाच्या द्वारे मनाला कंट्रोल करायचा अभ्यास करणं. आणि त्याच्यासाठी म्हणून जे मन त्रास देतं ते सहन करणं तप असं म्हटलं. आणि हा जो भाग आहे तो कर्मयोगाच्या साध्या माध्यमातून ते करत असताना एक मनाला एक फायनल डेस्टिनेशन लागेल की तिथे राहिल्यानंतर ते बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडेल. ते फायनल डेस्टिनेशन काय आहे? आत्मस्वरूप, ईश्वर स्वरूप. म्हणून गीतेचा जो प्रवाह आधी आतापर्यंत आलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की अंतःकरणात वेगवेगळ्या उपभोगाच्या कामना ठुसठुसत आहेत, मान्यता तिचे हाव आहे. आणि ह्या सगळ्यामधून त्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष तर करता येत नाहीये, कारण आमची एक इमेज आहे, ती इमेज प्रॉब्लेम होईल समाजामध्ये, म्हणून प्रत्यक्ष करू शकत नाहीये. पण अंतःकरणामधून मात्र सोडत नाहीये. असा जो व्यक्ती आहे त्याला ढोंगी असं म्हटलेलं आहे, मिथ्याचार असं उच्चते. तसं करू नको. म्हणजे बाह्य सोडतोयस तर आतून पण सोड, तर तो खरा त्याग आहे. आतमध्ये त्या गोष्टी तशाच ठेवणं, विकार तसेच ठेवले आणि ते विकार तसेच ठेवल्यानंतर फक्त बाहेरचं प्रोजेक्शन बंद केलं, याने खरी प्रगती साधारण नाही. उलट एक ढोंगीपणाचा आव आणणं सगळ्या गोष्टींचं. म्हणून संतांचं सर्व प्रकारच्या नाटकीपणाला आक्षेप आहे. काय जे नाहीये तसं वागू नकोस. स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्म भयावह असं तिने म्हटलंय की ज्या प्रकारे तू आहेस त्या प्रकारचा माइंडसेट घेऊन तू प्रगती साधायचा प्रयत्न कर. जो आपला माइंडसेट नाहीये तसं मी आता संतांसारखा शांतच होऊन जाईन आणि मग तसं एक शांत चेहरा, एक आध्यात्मिक चेहरा घेऊन वावरणं, त्याला पुलांनी सर्वोदयी चेहरा म्हटले. सर्वोदयी चळवळ की सर्वोदयी पद्धतीने शांत, सगळं गोड छान, आणि आतमध्ये कोणी मला विचारत नाही याच्याबद्दलची रुखरुख अशी असता कामा नाही. कारण त्याच्यामधून ते अंतःकरण फारसं काही अचीव करत नाही. आणि हा जो भाग आहे की यस्तु इंद्रिया आणि मनसा संयम्य, इंद्रियांना मनाने संयमित करू. म्हणजे मनाला एकतर चांगल्या गोष्टी पटलेल्या आहेत, पण त्या पटल्यानंतर मनातून त्याग करण्याची लगेच शक्यता नाहीये, कारण ते एवढे संस्कार घेऊन ते मन आहे. किती नाही म्हटलं तरी आमच्या मनात कुठून तरी तो अहंकार येतोच. मग काय कर, किमान तू इंद्रियांना तरी संयमित कर. की ह्या दोन्ही दोषांचं दुसऱ्या ठिकाणी झालेलं आहे की काम आणि क्रोध याचं मुख्य स्थान कुठलं आहे? यांचा पहिला पुरवठा इंद्रिय, यांचं पहिलं स्थान आहे इंद्रिय.
जेथोनी प्रवृत्ती कर्मासी वी आधी निर्दळून घाली ती सर्व की प्रत्यक्ष तरी आचरणात येऊ देऊ नकोस. हा एक महत्वाचा भाग आहे. नाहीतर असं आहे की मनातून विकार सहन नाही करायचे, म्हणजे पाळायचे नाहीत, आणि प्रत्यक्ष न करण्याला याला ढोंगी म्हटलंय. मग आम्ही असे कसंही वागू, जसं मनात ते तसं वागू. आचरण शुद्ध असणं हा तर महत्वाचा भाग आहे. आचरण शुद्ध झाल्यानंतर हळूहळू, म्हणून समर्थांनी पण आधी राखावा आचार आधी आचरण सुधार, मग पहावा विचार. आचार विचारे पहिलं पार पाहावे. म्हणून दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन आवश्यकता आहे. तू मानसा नियमू करी, त्याचा एक अर्थ असा लागतो, असा लावता येतो की नियम करायचा तर काय, नियमन कर, कधी कर. असे ज्या वेळेला प्रश्न येतात, स्वाध्याय कसा करायला पाहिजे, तर त्याला सगळ्या प्रकारचे त्या चरणाला क्वेश्चन विचारायला पाहिजे. तू मनसा नियम करी, कसा कसा करी नियम, कधी, कायमच करायला लागेल ते नियमन. लहान मुलासारखं मन आहे आमचं, ते सारखं बाहेर धावतंय. पूर्वीच्या काळाला ज्या वेळेला लोक चाळीमध्ये वगैरे राहत असत आणि रस्ता जवळच असे, त्यावेळेला त्या मूल रंगत 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 सारखं बाहेर जायचं, सारखं बाहेर जातं, आणि आई काहीतरी कामामध्ये असते. मग काय करायचं, तर दरवाजाला एक अडसर लावायचं की जेणेकरून त्याला वरून जाता येत नसतं अजून. तशा प्रकारात खरं तर तो अडसर काय फार मोठा नसतो, पण त्याच्या दृष्टीने सफिशियंट असतो. त्याला अगदीच बाहेरचं दिसत नाही असं नाहीये, पण तो किमान स्वतः प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन मध्ये जाणार नाही अशा प्रकारे त्याला अडसर घातलेला असतो. त्या प्रकारे बाहेर जावंसं वाटतंय तोपर्यंत अडसर घालायची आवश्यकता आहे. गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं होतं की आपली प्रगती किंवा आपलं जे काही चाललेलं आहे साधना वगैरे, त्याच्याबद्दल बोलावंसं वाटतं, लोकांना सांगावंसं वाटतं, तर सांगावं की नाही सांगावं. त्याच्यावर ते म्हणते, जोपर्यंत सांगावंसं वाटतंय तोपर्यंत सांगू नये. कारण सांगावंसं वाटतंय याचा अर्थ अहंकार आहे, आणि तो अहंकार बोलवतोय मी 4 चौघांपेक्षा वेगळा आहे, याची त्याला एक पावती पाहिजे. स्वतःमध्ये असून उपयोग नाही, लोकांकडून लागते ती पावती. हे यांचं कसं बरं चाललंय हे लोकांकडून सांगणं इंटरेस्ट असतो. कुठेही गेलं की जे लोक आता सोशल मीडियावर पोस्ट करतात, त्याचं कारण तेच आहे, आमचं बरं चाललं हे आतमध्ये खात्री नसते, कोणीतरी लाईक दिल्यावर ती पावती मिळते यांचं बरं चाललंय. तशा प्रकारे ज्या गोष्टी अंतःकरणामध्ये आहेत त्या गोष्टी तशाच्या तशा तुम्ही बाहेर वागणं चुकीचंच आहे. किमान ते तरी कर्टेल करा, इंद्रियांना संयम करा, पण मनामध्ये पण त्याचं स्मरण जे होतं आहे वारंवार ते टाळा. मग कशाच्या साह्याने टाळता येईल, ते अंतःकरणाला काहीतरी एक उद्योग द्यावा लागेल. तो उद्योग म्हणजे काय, नामात राहा, स्वाध्यायात राहा, चिंतनात राहा. म्हणून ह्या सगळ्या उपासना ज्या मांडलेल्या आहेत, रामकृष्ण जसं म्हणत असत की या सगळ्या उपासना ईश्वरापासूनच निर्माण झालेल्या आहेत. मग ते मूर्तीपूजेपासून सगळ्या प्रकारच्या उपासना. आणि याचं कारण काय आहे की अंतःकरणाला एक काहीतरी काम लागेल की ज्याच्या साह्याने ते बाह्य विश्वामध्ये सारखं जाणार नाही. म्हणून सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाचा आधार आवश्यकच आहे, कारण अंतःकरण ते कायम 24 तास गुणांच्या साह्यामध्येच खेळत असतं. सत्वरजतमामध्येच ते कुठेतरी असतं, जनरली रजमध्ये असतं. त्यामुळे रजगुणाच्या साह्याने स्वतःचं महत्व वाढवत बसणं, या सगळ्यामध्ये असताना त्याला अशा प्रकारचं काहीतरी एक स्थान लागेल की जिथे त्याच्यामध्ये ते रमून राहील, पण त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये कामनिक वृत्ती, रजोगुणात्मक वृत्ती उठणार नाहीत. अशा प्रकारची गोष्ट कुठली आहे, सगुण ईश्वर हाय. म्हणून ती सोय केलेली आहे की बाह्य बहिर्मुख वृत्ती आहे ना, मग ईश्वराभिमुख होऊन राहा, चांगल्या गोष्टी पहा. चांगल्या गोष्टी पहा म्हणजे काय, ईश्वराचं स्मरण ठेव सतत, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ठेव, आणि त्याच्या उपासनेमध्ये स्वतःला ठेवणं ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण त्याच्या साह्यानेच अंतःकरण विड्रॉ होणार आहे. आम्ही आमच्या प्रयत्नाने ते करू, मुळीच होणार नाही. ईश्वराचं साह्य घेऊनच ते करावं लागेल. आणि त्याच्यासाठी म्हणून ज्या ज्या वेळेला आम्ही कुठलीही कर्मप्रवृत्तीमध्ये आहोत त्यावेळेला, म्हणून चांगलं काम करताना आधी देवाचं नाव घ्या, सकाळी उठल्यानंतर देवाचं नाव घ्या, नंतर मग आंघोळ झाल्यानंतर देवाचं नाव घ्या. हे सगळं काय आहे, शुभंकरोती म्हणा संध्याकाळी वगैरे, देवासमोर त्यावेळेला दिवा लावा. त्याचं कारण काय आहे, देवासमोर प्रकाश करावा हा एक भाग नाही, बरं वाटतं आम्हाला हा एक भाग आहे, पण मुख्यतः अंतःकरण
काही ना काही निमित्त निर्माण करून ईश्वराभिमुख करून ठेवणं. ज्ञान जेव्हा प्राप्त होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत सगळा अंधार करून घेण्यात आणि पॉइंट नाहीये. आणि सतत अंतःकरणाच्या सगळ्या प्रवृत्तींची झगडा देण्याचं पण काही कारण नाही. कारण त्या झगड्यातून माणूस मेटाकुटीला येतो. म्हणून 12व्या अध्यायात पुढे अर्जुन हे ज्यावेळेला विचारतो की सर्व प्रकारचे योगी आहेत, केवळ अव्यक्त ईश्वराची उपासना करणारे पण योगी आहेत, सेल्फवर फोकस करून राहणारे, आणि दुसरं म्हणजे प्रेमाने तुला भसणारे पण योगी आहेत. ह्याच्यातलं श्रेष्ठ कोण आहेत? तर त्याने असं म्हटलं की या दोन्ही प्रकारचं कॉम्बिनेशन करून जे चालतात ते मी युक्त तमामतः. युक्त तम म्हणजे सर्वात श्रेष्ठ. याचा अर्थ बाकीचे योगी नाही त्याच्यातला भाग नाही, पण त्यांनी उगीच तो संघर्ष अंतःकरणाच्या प्रवृत्तींची झगडण्याचा भाग आहे तो टाकून दिला आणि ईश्वराला अंकित होऊन राहिले. जे अंकित ईश्वराचे तयासी सोहळे निज सुखाचे, धन्यतेची दैवाचे भाविक. अशा प्रकारे अंकित होऊन राहणं, देवाशी कुठलं तरी नातं जोडणं, मूलभावाने राहणं. देवाचं मी मूल आहे आणि मग ते तसंच नुसतं एकदाच कधीतरी मनात येऊन उपयोग नाही, तशा प्रकारे वावरणं. या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. आणि ते गोष्टी नाही करता केवळ आम्ही एक ज्ञानाचा बोध आम्हाला वैचारिक दृष्टीने पटलेला आहे ते घेऊन राहू, अंतःकरणाची मशागत होणार नाही. बीज कितीही चांगलं असलं तरी ते पेरून जर का उगवायला हवं असेल तर अंतःकरणात ते शेत मशागत केलेली आवश्यकता आहे. त्याच्यामधून अनावश्यक गोष्टी काढून टाकलेल्या आहेत आणि मगच त्याच्यामधून ते पाणी घातलं आणि कालांतराने ते जसं उगवतं त्याप्रमाणे अंतःकरणाला ज्ञानाचा बोध कळला, तत्वमसी, तत्वच मीच आहे हे कळलं. पण तरी सुद्धा ते जर का प्रत्यक्षात ज्ञानाचं पीक यायला हवं असेल तर या सगळ्या गोष्टींमधून अंतःकरणाची मशागत करत नेण्याची आवश्यकता आहे. म्हणून अमुक एक उपासनेचा भाग हा आमच्यासाठी नाही, हा अहंकार आहे. सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. संतांनी सर्व गोष्टी केलेल्या आहेत. कुठल्याही बोधामध्ये असले, गुरुदेव रानड्यांकडे ज्या वेळेला संकीर्तन होतं एकदा घरामध्ये आणि ते झाल्यानंतर त्यांचा जो सेवक होता तो केर काढत होता, सगळे लोक निघून गेले आणि त्याच्यानंतर तर ते झाल्यानंतर गुरुदेव म्हणाले की तो जो आज केर जमा झालाय तो एका कागदाच्या पुढीत भरून ठेव आणि मला दे. कशाला पाहिजे? तर म्हणाले आज एवढं संकीर्तन उत्तम झालं, कोणाच्या तरी अंतःकरणात ईश्वर भाव तर निर्माण झालाच असणार, त्याची पायधूळ म्हणून मी घेतो. एवढा मोठा विद्वान आणि ज्ञानी व्यक्ती पण इतक्या साध्या पद्धतीने अंतःकरणामध्ये त्या पायधूळ आणि ते अंगारा म्हणून वापरायचे, अशा प्रकारे ठेवलेला जमा केलेला केर. म्हणजे हा जो भाव असणं आहे त्याच्यातून ते अंतःकरण किती मृदू आहे ईश्वराशी संबंधित होऊन गेल्यानंतर ह्याच्यावरून कळतं की मग त्या मृदू झालेल्या अंतःकरणात त्याला वेगळं नियमन करण्याची आवश्यकता राहत. म्हणून आम्ही काहीही करू ईश्वराला अर्पण करून करू. जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा तेव्हा तरी कर. प्रवास करतोय, काय करतोय त्यावेळेला काही नाही करत आहे, मनामध्ये नामस्मरण श्वासावर घेणं. ज्यावेळेला काही खातो आहे, काय स्वामींकडे आम्ही खूप वेळा बघितलं की संध्याकाळी मुलं जमायची आणि त्याच्यानंतर काही ना काही कामाचे विषय झाले आणि ते झाल्यानंतर मग सगळी मुलं ऑफिसमधून आलेली असायची, काही न खाता पिता. ती न खाता पिता कोणालाही सोडत नसत. मग त्याच्यानंतर मग काय तर वडापाव मागवायचे आणि ते वडापाव स्वतःही स्वामी खायचे. आणि त्याच्या वेळेला जिथे कुठे ते असायचे त्यावेळेला आधी पाणी मागवून स्टुलावर छोटी आहुती सारखं देणं, म्हणजे चित्राहुती घालणं आणि त्याच्यानंतर वडापाव खाणं. आम्हाला ते त्यांच्याकडे त्यांनी काही केलं तरी कौतुकच वाटायचं म्हणजे आम्हाला. पण त्याच्यानंतर असं लक्षात आलं काय आवश्यकता आहे? आवश्यकता आहे, अतिशयच आवश्यकता आहे. कारण हेच तर पॉइंट आहे जिथे आमचं अंतःकरण सारखं बाहेर जातं. आमचा तो ठरलेला शिवदीपचा वडापाव होता आणि एरवी पण आम्ही खात असो, त्यामुळे ते एक टेस्ट आणि त्याच्यानंतर असं जे वाटतं अंतःकरण बाहेर नेणं आहे. कळत सुद्धा नाही आम्हाला अंतःकरण बाहेर गेलं. कारण उपभोग प्रवृत्तीमध्ये मनाला एवढी आवड आहे की त्यावेळेला ईश्वर काहीही आठवत नाही. मग ते अर्पण करणं वगैरे आठवत नाही. थोडंसं अंतःकरणाला रिस्ट्रेंट नाही, आधी हे करेन मगच मी ते खाईन. ह्याच्यामध्ये जो त्रास होतो अंतःकरणाला, कारण पटलेलं असणं ही एक भाग आहे आणि अंतःकरणात आचरणात येण्यासाठी ईश्वर जर का सगळीकडे आहे तर मग प्रत्येक गोष्ट जर का त्याला अर्पण करून करायची आहे, मग हे खाल्लेलं अर्पण करायचं कधी करणार?
त्याला अंतःकरणाला त्याचं रुजण्यासाठी म्हणून, तो ईश्वर भाव अंतःकरणात प्रत्यक्षात येण्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे, अतिशयच आवश्यकता आहे. जसं जसं अध्यात्म आम्हाला सखोल करत न्यायचं असतं, त्यावेळेला अंतःकरणाच्या आकर्षणामधून सारखं जे बाहेर जाणं आहे ते इतकं अडचणीचं व्हायला लागतं. एक रमणचरण तीर्थ म्हणून स्वामी आहेत, त्यांना एकाने असं विचारलं होतं, हाऊ टू रेकग्नाइज द ग्रेस, कृपाचा ओळख कशी करून घ्यावी. याचा अर्थ त्यांनी असं म्हटलं होतं की असं नाहीये की कृपा होते, असतेच ती, पण ती कृपा असताना ती ओळख लागते. जनरली ते म्हणाले, माणसांची अशी इच्छा असते की कृपा झाल्यानंतर असं सगळं सुखकर होत जावं. खरी कृपा ज्या वेळेला होते त्यावेळेस प्रॉब्लेम्सच सुरू होतात. असं त्यांनी, प्रॉब्लेम सुरू होतात म्हणजे काय, पूर्णत्वाची ओढ लागते आणि त्याच्यामध्ये त्या पूर्णत्वाच्या ओढीमध्ये आमच्या ज्या ज्या गोष्टी आड येतात यांना ठेवून आम्ही हे करू शकणार नाहीये हे लक्षात यायला लागतं. सगळ्यात तोडतच जावं लागेल हे लक्षात येतं आणि त्याच्यामध्ये जो त्रास होतो ती खरी कृपा आहे असं त्यांनी म्हटलं. एक आउटर लेयर आहे असं त्यांनी म्हटलं कृपेचं, की याच्यामध्ये सगळं चांगलं चाललंय. आणि एकदा का तुम्हाला जर का ती डीप डाईव्ह करायचं असेल, ती कृपा खरी अनुभवायची असेल, सगळं मोडूनच जावं लागेल हे आतमध्ये कळतं. आणि ते कळल्यानंतर माणूस थोडीशी धास्ती घेतो त्याची ऍक्च्युली, पण नंतर लक्षात येतं की हेच करावं लागेल, तरच ती कृपा खऱ्या अर्थाने आम्हाला पूर्णत्वाला नेऊन सोडेल. त्याला त्यांनी रमण महर्षींचं उदाहरण दिलं होतं की रमण महर्षी सुरुवातीला अरुणाचल त्याला एक ईश्वरा स्वरूपात मानून त्या पर्वताला ते चाललेले होते आणि ज्यावेळेला त्यांनी त्या कृपेसाठी म्हणून ऍक्च्युली अप्रोच झाले त्यावेळी त्या कृपेने त्यांच्या सकट सगळ्या गोष्टी खाऊन टाकल्या असं त्यांनी म्हटलं. एक उपनिषदातला दृष्टांत दिला की ज्यावेळेला तो एक माणूस मासा पकडायला म्हणून गळ टाकून बसलेला होता आणि बराच वेळ तो शांत आहे आणि शांत आल्यानंतर कारण हालचाल करून चालत नाही. रामकृष्ण पण हा दृष्टांत देत असतो की ज्याप्रमाणे एखादा ध्यान कसं करावं, तर तो जसा शांत हालचाल न करता आवाज न करता केवळ वाट बघत स्थिर असतो आणि मग त्याने माशाने गळ पकडला, आमिष पकडल्यानंतर थोडंसं जर्क निर्माण होतो, तसं ते कळतं की हा इथे लक्ष ठेवायचंय आणि मग लगेच भराभरा ते त्याला बाहेर काढून घेतात. त्याप्रमाणे ती व्यक्ती ज्यावेळेला कृपेसाठी म्हणून वाट बघत बसलेली असते आणि माशाने आमिष गिळलं म्हणून त्याने वर ओढून बघितलं, तो मासा छोटा नव्हता, तो मोठा शार्क आला आणि त्याने ते बेट तर खाल्लंच, त्याच्याबरोबर जो टाकून बसला होता त्यालाही खाल्लं. म्हणजे काय झालं, तर वेगळेपणा नष्ट झाला. तोपर्यंत अनुभव घेण्याची एक प्रोसेस होती आणि शांत बसलेला होता. अनुभव वेगळेपणाने येईल असं वाटत होतं. स्वतः जाऊन देवासी व्हावे आपण आणि मग केवळ त्याला त्या कृपेला वाट करून देणं, आपण त्याच्यामध्ये न येणं एवढा भाग होतो. तू ना मानसा नियम करी निश्चळू होई अंतरी. याच्यामध्ये नियम याचा अर्थ एक असाही घेता येईल की शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे जे 5 नियम अंतःकरणाला हवेत असं जे योगसूत्र म्हणतात, त्या प्रकारे पण त्या माणसाला त्या सर्व प्रकारे शुचिता असणं, साधन शुचिता असणं. गुळवणी महाराजांच्या इथे एक जण नारायण पेठेमध्ये राहत असत आणि तिथे त्यांचा काही ना काही लिहिण्यासाठी म्हणून एक बोर्ड होता आणि मग तिथे एक समारंभ होता आणि त्याच्यासाठी म्हणून खडूने ते लिहिणं ह्याचं एक काम एका साधकाला दिलेलं होतं. मग ते नुसतंच पांढऱ्या खडूने लिहिणं थोडंसं तोचपणा येतो म्हणून रंगीत खडू आणले आणि त्या रंगीत खडूंनी वेगळं छान प्रकारे ते लिहिलं त्याने. महाराज खाली आल्यानंतर म्हणाले की हे रंगीत खडूसाठी पैसे कोणी दिले? नाही म्हणाले, हे शाळेत ते मास्तर होते, म्हणजे महाराज स्वतः पण शिक्षक होते, हे शाळेमध्ये आम्हाला वापरायला दिलेले असतात रंगीत खडू, ते आणले. ते म्हणाले ते शाळेत वापरायला दिलेले असतात, इथे आणून नाही करायचं. आणि का असं लिहायचं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, हे पैसे घे आणि चांगले खडू आणून. आता ह्याच्यामध्ये काय बिघडलं? खूप बिघडलं साधकासाठी. सूक्ष्मात जायचं असेल तर खूप बिघडलं. अशा प्रकारे शुचिता ही ज्ञानेश्वर महाराजांचं दृष्टांत आहे की तरी निर्वाळले या कनके, म्हणजे शुद्ध सोन्याचा तांब्या आहे, लखलखीत, वरी भरला गांग पियुखे, आणि आतमध्ये काय आहे तर गंगाजल. म्हणून बाहेर लखलखीत असणं एक आस्पेक्ट आहे आणि त्याच्यानंतर अंतःकरण पण ईश्वर भावामध्ये पवित्र असणं गंगाजलासारखं, त्यावेळेला ते शुचिता पूर्ण झाली असं म्हटलं जातं. केवळ आज चांगले विचार आहेत आणि बाहेर कसंही राहतोय, अजून व्हायचं आहे.
स्वामींकडे बघितल्यानंतर हे विशेषतः नाही शुची हा त्यांचा एक, जर का त्यांच्या फोटोना वेगवेगळे टॅगच द्यायचे झाले तर कधी बघावं तेव्हा शुचिता, पूर्णपणे लखलखीत, अंतरी गेली या अमृत बाह्य का या लखलखीत, असं समर्थांनी म्हटलंय. म्हणजे काय स्वामी असं लखलखीत सगळा प्रकार कुठेही आणि त्याच्यात त्या शुचितेचं एक तेज असतं. ते तेज त्यांच्या वागण्या बोलण्यातून तेज यथार्थ, स्वामी माधवनाथ म्हणत की तेज यथार्थ नवरा तेजस्वी, बायको तेजस्वी आणि मग घरात आगच आग असं एक, म्हणजे खूप ऍटिट्यूड घेऊन वागणं म्हणजे तेज नसून जे आहे त्याच्या स्थिरतेमधून आणि ईश्वर भावातून अंतःकरण आपोआपच तेजस्वी होत असतं, इंडिपेंडेंट होत असतं. अशा प्रकारे कुठल्याही मोहाला बळी न पडेल अशा प्रकारचं अंतःकरण शुची, संतोष जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानत. इस्पेशली काही अजून हवंय अशा प्रकारची अंतःकरणाची भूमिका नसणं, संतोष, ईश्वर सोडून काही नको, तप, अंतःकरणाला सर्व प्रकारे वळण लावणं, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, ईश्वराचं त्यांचं अंकित होऊन राहणं या ना त्या मार्गाने. अशा प्रकारे ज्यावेळेला होतं तू मानसा नियमू करी, या सर्व प्रकारे केल्यानंतर निश्चळ होईनंतर मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततो सुखे. मग ज्या कुठल्या कर्तव्य क्रमामध्ये तू आहेस त्यावेळेला ते सुखाने वाग, तिथे कटकट करत बसू नको. ज्यावेळेला मन ज्यावेळेला प्रसन्न असतं त्यावेळेला बाह्य काही जरी मनाविरुद्ध गोष्ट झाली तरी फार कटकट वाटत नाही. मन जर का दुःखी असेल तर बाहेर किती का चांगलं असेल तरी त्याची एक कटकट अंतःकरणाला, चांगलंच गाणं लागलंय, एरवीचं आवडतंय, आत्ता नको असं जे वाटतं. त्याचं कारण की आतमधून अशांत आहे. ज्यावेळेला आतून प्रॉब्लेम नाहीये त्यावेळेला काही असणं नसणं याच्याशी घेणं नसतं. त्या प्रकारे कर्मयोग, कर्माचा जर का योग करून घ्यायचा असेल तर योगासाठी म्हणून अंतःकरण आधी मुळात शांत असण्याची आवश्यकता आहे. ती शांतता केवळ कर्म चांगले करण्याने होणार नाही, त्याच्या अपेक्षा बाळगणं वगैरे ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टींमुळे होणार नाही. आधी त्याला एक डेस्टिनेशन फायनल लागेल की ते अंतःकरण आत्मतत्वाशी युक्त होऊन राहिलंय. कधी राहिलंय? कर्मामध्ये जाण्याच्या आधी, मुळातच. म्हणून सकाळीच उठल्यानंतर देवाला नमस्कार करतो, संकल्प करावा तिथे, नुसताच नमस्कार करून पुढे जाण्यापेक्षा की आजचा दिवस मी जेवढा होईल तेवढा स्वरूपानुसंधानात घालतो. आणि मग व्यवहारात उठणं, मग चहा करणं. असं केल्यामुळे काय होतं तर एक अंतःकरणाला संकल्पांची ती शक्ती आहे. होईल असं नाही, कारण की दिवसभर आम्ही त्या अनेक गोष्टींमध्ये वावरतो, सगळं सुटूनच जातं, जाऊ दे. पण किमान सकाळी तरी आठवतं, ही काय कमी भाग्याची गोष्ट आहे की उठल्यानंतर किमान असं आज वागावं असं वाटतं. ह्याच्यातून आज ना उद्या कधी ना कधी अंतःकरण शिकत जाईल, टप्प्याटप्प्याने शिकेल. त्याच्यासाठी म्हणून स्वतःला योग्य करत नेणं, याच्यातून ते कर्म हे हळूहळू योगाकडे जातं. म्हणून तुला शरीरपरा नोहावे, कामना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. ही एक भोग कसे भोगावे त्याच्याबद्दलची शिकवण आहे. तसं तू मानसा नियमू करी, निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततू सुखे. याच्यामध्ये कर्म कसं करावं त्याच्यासाठी म्हणून अंतःकरण आधीच स्टेबल करावं. आणि केवळ कर्म 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 करून ते होणार नाही. कर्म सोडून एका ठिकाणी शांत बसून आत्मस्वरूपाशी संलग्न होऊन राहणं ही प्रॅक्टिस. म्हणून कर्मयोग, स्वामींनी असं म्हटलं की कर्मयोग आणि ध्यानयोग हे दोन्ही एकच आहे. ध्यानयोग हा पण कर्मामध्येच येतो. त्याचा एक भाग हा आहे की ध्यानयोग ही एक सेपरेट एंटिटी नाहीये. आणि दुसरा अर्थ असा आहे की कर्मयोग असं तोंडाने कितीही बडबडलं तरी जर का ध्यानयोग करत नसेल तर कर्मयोग होणार नाही. कारण त्याला एक मुकामाचं ठिकाणच नाहीये. केवळ विवेकाने आवरून फार काळ अंतःकरण ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही. म्हणून ध्यान चाललेलं आहे आणि मग कर्मामध्ये चाललेलं आहे आणि विवेकाने पण काम घेतो आहे. अशा सर्व प्रकारच्या कॉम्बिनेशनने तो कर्मयोग पूर्ण होतो. आणि ते इथे सांगायचं आहे की तू ती अंतःकरण निश्चळ करायला शिक काही वेळ तरी. आणि ते काही वेळ झाल्यानंतर त्याला हळूहळू कळेल की कशा प्रकारे कर्मक्षेत्रात जाताना पण फार वर खाली होऊ द्यायचं नाही. आणि मग ते जास्त इफेक्टिव्हली साधेल अंतःकरण मोकळं होणं. तसं ते व्हावं म्हणून त्याचा जो पुढचा भाग आहे, ह्या ओळीच्या पुढचा भाग आपण पुढच्या वेळेला बघूया. हरिओम. सदा सर्वदा योग तुझा घडावा, जे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे च्यात. उपासनेला दृढ चाल पावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे,
सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. तो सत्कवी वर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम